विचार सार असार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू महायोग पीठे तटे भीमराथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पंढरीश परमात्म्याच्या आणि परमार्थ परायण श्रोतृ वृंदाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग 17व्या शतकामध्ये पंढरीश परमात्म्याला पडलेलं एक गोड स्वप्न आणि त्या स्वप्नाची परिपूर्ती ज्या पवित्र कुसेतून झाली कणकाई मातेच्या आणि बोलोबा काकांच्या पोटी जन्माला आलेलं संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला ललांभूत असं ठरलेलं एक महान व्यक्तिमत्व की ज्याने पंचम वेदाच्या निर्मितीबरोबरच तत्कालीन समाजातील प्रस्थापितांना
त्या प्रस्थापितांच्या विरोधात वेदांचा तो अर्थ अम्माशी ठावा एरा व्हावा भार माता असं ठणकावून सांगितलेलं आहे. देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री संत तुकोबरा यांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणातील परंतु मध्ये आधी घेतला जाणारा सुद्धा अभंग उपदेशपर म्हणून आज आपल्या पुढं म्हणून दाखवलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जे आपल्याला साध्य प्राप्त करायचं आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या साधनाचं महत्व सांगतायत. काय साध्य, काय साधन, काय साधक, काय ज्ञान, काय ज्ञेय, काय ज्ञाता, हे आपण यथावकाश वेळेच्या बंधनामध्ये त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था आणि जुईनगरमधील समस्त ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून इथं या पुण्य पावन भूमीमध्ये सुरू असलेले हे एक आध्यात्मिक आंदोलन वर्ष 15वे, बरोबर ना महाराज? 15वे. आणि 15व्या वर्षातील अगदी सुरुवातीचं कीर्तन पुष्प, ज्याला पहिल्या दिवशीचं कीर्तन पुष्प म्हणतो ते, किंवा या यज्ञामध्ये नामयज्ञामध्ये एक छोटीशी आहुती मला इथं माझी स्वतःची देण्याचा योग ज्यांच्यामुळं आला, ते सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, आध्यात्मिक कार्य असो, कोणतंही कार्य असो किंवा राजकीय क्षेत्र असो, प्रत्येकच ठिकाणी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला ज्याने आहे आणि संपूर्ण समाजाला ज्याने आपलंसं करून घेतलेलं आहे, ते संपूर्ण इथं उपस्थित असलेले आवटे कुटुंबीय आणि त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला आला. त्या निमित्तानं सगळ्यांना वंदन. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज स्तुती कुणाची करू नये, मगाशीच महाराज म्हटले, पण समोरचं व्यक्तिमत्व जर स्तुती करण्यासारखं असेल तर केल्याशिवाय राहू नये, असा एक माझा साधा नियम आहे. म्हणजे पुन्हा मला इथं तुम्ही बोलवावं अशा अर्थानं नाही. भरपूर माणसं आहेत समाजामध्ये, श्रीमंत आहेत, गडगंज संपत्ती असलेले आहेत, राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठा प्राप्त करून घेतलेली अशी मंडळी सुद्धा या समाजामध्ये भरपूर आहेत. पण त्यांना ही बुद्धी होईल असं सांगता येणार नाही. म्हणजे त्याची गॅरंटी आपल्याला देता येत नाहीत. त्या अनुषंगानं, त्या दृष्टीनं आवटी कुटुंबियांचं कार्य अत्यंत मोलाचं आणि समाजाला एक वेगळी दिशा देणारं असं कार्य आहे. या कीर्तनाच्या सुरुवातीलाच मी परमेश्वराकडं, पंढरीश परमात्म्याकडं प्रार्थना करेन की या कुटुंबियांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि या कुटुंबातील संपूर्ण सदस्यांना आणि या जुईनगरमध्ये राहणाऱ्या संपूर्ण ग्रामस्थांना पंढरीश परमात्म्यानं दीर्घायुष्य द्यावं. विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे. ते तुकोबराय ज्याने घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन असं ठामपणे त्या काळामध्ये प्रस्थापितांना सांगितलं. निर्याण प्रसंगामध्ये निर्याणाच्या वेळी घेतलेला हा अभंग त्यांचा, किती जरी ब्रह्मज्ञानी असला तर त्याला सुद्धा लाळ घोटायला लावीन. जो आत्मस्थितीला प्राप्त झालेला आहे त्याची स्थिती त्याला सोडायला लावीन, असं सामर्थ्य ज्या तुकोबरायांमध्ये होतं, ते तुकोबराय आज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. नामपर प्रकरणातला अभंग आहे. साधारणतः पहिल्या दिवशी नाम, जागरा दिवशी मागणी आणि काल्या दिवशी भगवंताच्या लीलांचं वर्णन व्हावं, हा एक वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. आणि त्या दंडकानुसार आपण आज ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी आपल्या पुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल तुकोबरायांचा गाथा, त्या गाथ्याचं जर परिशीलन आपण व्यवस्थित केलं तर गाथा म्हणजे तुकोबराय जीवन जगत असताना त्यांना ज्या ज्या प्रसंगी जे जे अनुभव आले त्या अनुभवांची खाण म्हणजे तुकोबरायांचा गाथा. त्यांना कोणीतरी सांगितलं, कोणाचं तरी पाठ केलं, आठवलं, मग लिहिलं,
असा तुकोबरायांचा गाथा नाही महाराज. तुकोबरायांना कधी देवाशी बोलावं वाटलं तर तसे लढीवाळा अभंग निर्माण केले. देवाचा आणि तुकोबरायांचा विरह निर्माण व्हायचा दिसला की विरहिणी जन्माला आल्या. भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं तुकोबरायांना वाटलं तर गवळणी काय काल्याच्या प्रकरणातले अभंग निर्माण झाले. भगवंत आणि देव यांच्यातलं अद्वैत सांगायचं असेल तुकोबरायांना तर अद्वैत प्रकरणामध्ये काही अभंग निर्माण केले. आणि नामाचं मत उपदेश करायचा असेल तर तुकोबराय उपदेशपर अभंग त्यांच्या गाथ्यामध्ये आपल्या. आणि जेव्हा नामाचं महत्व तुकोबरायांना सांगावं असं वाटतं समाजाला, तेव्हा नामपर प्रकरणामधल्या अभंगांची निर्मिती झाली. आजचा अभंग हा नामपर प्रकरणातला आहे. महाराज म्हणतात, सारा सार विचार करा उठा उठी. वा, काय महाराज म्हणताय बाबा रे. माणसाच्या जन्माला आलायस ना, काय सार आणि काय आसार, काय योग्य आणि काय अयोग्य, काय बरोबर आणि काय चुकीचं, काय शाश्वत आणि काय नश्वर, याचा विचार तू उठा उठी म्हणजे ताबडतोब कर. काहू महाराज, आम्ही आता कीर्तनात बसलोय, आत्ता लगेच, होय आत्ता लगेच. का? क्षणभंगूर नाही भरवसा, नाही का? किंवा कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. माहिती नाही. मी आता सांगली जिल्ह्यातील आटपाडीवरून कीर्तनाला आलो, पोचलो, ही त्याची कृपा. मला परत 400 किलोमीटरचं अंतर आत्ता लगेच कीर्तन संपल्यानंतर पूर्ण करून उद्या मला माझ्या ड्युटीवरती हजर राहायचं आहे. मी आता तुमचा निरोप घेऊन कीर्तन झाल्यानंतर आटपाडीला जाणार म्हणून निघणार, पण मला कुठं न्यायचं हे त्याच्या हातात आहे. माहिती नाही मला. कारण का, गाडी जरी मी चालवत असलो तर माझं सारथ्य करणारा दुसरा कोण वेगळाच आहे, आणि त्याचं नाव पंढरीश परमात्मा विठाला. म्हणून एका क्षणामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं कीर्तनाला बसल्या बसल्या सुद्धा काय सार आणि काय आसार याचा विचार ताबडतोब कर. अभंगातला पहिल्या चरणातला हा पूर्वार्ध. पुढे महाराज म्हणतात, काय महाराज विचार सार आसार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. महायोग पीठे तटे भीमराथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून याता प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी पंढरीश परमात्म्याच्या आणि परमार्थ परायण श्रोतृ वृंदाच्या सेवेकरिता निवडलेला अभंग 17व्या शतकामध्ये पंढरीश परमात्म्याला पडलेलं एक गोड स्वप्न आणि त्या स्वप्नाची परिपूर्ती ज्या पवित्र कुसेतून झाली कणकाई मातेच्या आणि बोलोबा काकांच्या पोटी जन्माला आलेलं संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला ललांभूत असं ठरलेलं एक महान व्यक्तिमत्व की ज्याने पंचम वेदाच्या निर्मितीबरोबरच तत्कालीन समाजातील प्रस्थापितांना त्या प्रस्थापितांच्या विरोधात वेदांचा तो अर्थ अम्माशी ठावा एरा वाहवा भार माता असं ठणकावून सांगितलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री संत तुकोबरा यांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणातील परंतु मध्ये आधी घेतला जाणारा सुद्धा अभंग उपदेशपर म्हणून आज आपल्या पुढं म्हणून दाखवलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जे आपल्याला साध्य प्राप्त करायचं आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या साधनाचं महत्व सांगतायत. काय साध्य, काय साधन, काय साधक, काय ज्ञान, काय ज्ञेय, काय ज्ञाता हे आपण यथावकाश वेळेच्या बंधनामध्ये त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्था आणि जुईनगरमधील समस्त ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून इथं या पुण्यपावन भूमीमध्ये सुरू असलेले हे एक आध्यात्मिक आंदोलन वर्ष 15वे बरोबर ना महाराज 15वे आणि 15व्या वर्षातील अगदी सुरुवातीचं कीर्तन पुष्प ज्याला पहिल्या दिवशीचं कीर्तन पुष्प म्हणतो ते किंवा या यज्ञामध्ये नामयज्ञामध्ये एक छोटीशी आहुती मला इथं माझी स्वतःची देण्याचा योग ज्यांच्यामुळं आला ते सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, आध्यात्मिक कार्य असो, कोणतंही कार्य असो किंवा राजकीय क्षेत्र असो, प्रत्येकच ठिकाणी आपला एक वेगळा ठसा उमटवलेला ज्याने आहे आणि संपूर्ण समाजाला ज्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे ते संपूर्ण इथं उपस्थित असलेले आवटे कुटुंबीय आणि त्यांच्याकडून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग मला आला. त्या निमित्तानं सगळ्यांना वंदन. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज स्तुती कुणाची करू नये मगाशीच महाराज म्हटले, पण समोरचं व्यक्तिमत्व जर स्तुती करण्यासारखं असेल तर केल्याशिवाय राहू नये असा एक माझा साधा नियम आहे. म्हणजे पुन्हा मला इथं तुम्ही बोलवावं अशा अर्थानं नाही. भरपूर माणसं आहेत समाजामध्ये, श्रीमंत आहेत, गडगंज संपत्ती असलेले आहेत, राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठा प्राप्त करून घेतलेली अशी मंडळी सुद्धा या समाजामध्ये भरपूर आहेत. पण त्यांना ही बुद्धी होईल असं सांगता येणार नाही. म्हणजे त्याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. त्या अनुषंगानं त्या दृष्टीनं आवटी कुटुंबियांचं कार्य अत्यंत मोलाचं आणि समाजाला एक वेगळी दिशा देणारं असं कार्य आहे. या कीर्तनाच्या सुरुवातीलाच मी परमेश्वराकडं पंढरीश परमात्म्याकडं प्रार्थना करेन की या कुटुंबियांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि या कुटुंबातील संपूर्ण सदस्यांना आणि या जुईनगरमध्ये राहणाऱ्या संपूर्ण ग्रामस्थांना पंढरीश परमात्म्यानं दीर्घायुष्य द्यावं. विठ्ठल.
अभंग तुकोबारायांचा आहे. ते तुकोबाराय ज्याने घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन असं ठामपणे त्या काळामध्ये प्रस्थापितांना सांगितलं. निर्याण प्रसंगामध्ये निर्याणाच्या वेळी घेतलेला हा अभंग त्यांचा. किती जरी ब्रह्मज्ञानी असला तर त्याला सुद्धा लाळ घोटायला लावीन. जो आत्मस्थितीला प्राप्त झालेला आहे त्याची स्थिती त्याला सोडायला लावीन असं सामर्थ्य ज्या तुकोबारायांमध्ये होतं. ते तुकोबाराय आज आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. नामपर प्रकरणातला अभंग आहे. साधारणतः पहिल्या दिवशी नाम, जागरा दिवशी मागणी आणि काल्या दिवशी भगवंताच्या लीलांचं वर्णन व्हावं हा एक वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. आणि त्या दंडकानुसार आपण आज ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी आपल्या पुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठला तुकोबारायांचा गाथा, त्या गाथ्याचं जर परिशीलन आपण व्यवस्थित केलं तर गाथा म्हणजे तुकोबाराय जीवन जगत असताना त्यांना ज्या ज्या प्रसंगी जे जे अनुभव आले त्या अनुभवांची खाण म्हणजे तुकोबारायांचा गाथा. त्यांना कोणीतरी सांगितलं, कोणाचं तरी पाठ केलं, आठवलं, मग लिहिलं असा तुकोबारायांचा गाथा नाही महाराज. तुकोबारायांना कधी देवाशी बोलावं वाटलं तर तसे लढीवाळा अभंग निर्माण केले. देवाचा आणि तुकोबारायांचा विरह निर्माण व्हायचा दिसला की विरहिणी जन्माला आल्या. भगवंताच्या लीलांचं वर्णन करावं तुकोबारायांना वाटलं तर गवळणी काय काल्याच्या प्रकरणातले अभंग निर्माण झाले. भगवंत आणि देव यांच्यातलं अद्वैत सांगायचं असेल तुकोबारायांना तर अद्वैत प्रकरणामध्ये काही अभंग निर्माण केले. आणि नामाचं मत उपदेश करायचा असेल तर तुकोबाराय उपदेशपर अभंग त्यांच्या गाथ्यामध्ये आपल्या. आणि जेव्हा नामाचं महत्व तुकोबारायांना सांगावं असं वाटतं समाजाला तेव्हा नामपर प्रकरणामधल्या अभंगांची निर्मिती झाली. आजचा अभंग हा नामपर प्रकरणातला आहे. महाराज म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी. वा काय महाराज म्हणताय बाबा रे. माणसाच्या जन्माला आलायस ना, काय सार आणि काय आसार, काय योग्य आणि काय अयोग्य, काय बरोबर आणि काय चुकीचं, काय शाश्वत आणि काय नश्वर याचा विचार तू उठा उठी म्हणजे ताबडतोब कर. का हो महाराज आम्ही आता कीर्तनात बसलोय आत्ता लगेच? होय आत्ता लगेच. का? क्षणभंगूर नाही भरवसा, नाही का? किंवा कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. माहिती नाही. मी आता सांगली जिल्ह्यातील आटपाडीवरून कीर्तनाला आलो, पोचलो, ही त्याची कृपा. मला परत 400 किलोमीटरचं अंतर आत्ता लगेच कीर्तन संपल्यानंतर पूर्ण करून उद्या मला माझ्या ड्युटीवरती हजर राहायचं आहे. मी आता तुमचा निरोप घेऊन कीर्तन झाल्यानंतर आटपाडीला जाणार म्हणून निघणार, पण मला कुठं न्यायचं हे त्याच्या हातात आहे. माहिती नाही मला. कारण का गाडी जरी मी चालवत असलो तर माझं सारथ्य करणारा दुसरा कोण वेगळाच आहे आणि त्याचं नाव पंढरीश परमात्मा विठाला. म्हणून एका क्षणामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं कीर्तनाला बसल्या बसल्या सुद्धा काय सार आणि काय आसार याचा विचार ताबडतोब कर. अभंगातला पहिल्या चरणातला हा पूर्वार्ध. पुढे महाराज म्हणतात काय महाराज विचार करा, विचार करा. म्हणजे आम्ही तर आता विचार करूनच कीर्तनाला आलो ना, आम्ही विचार करूनच कीर्तनाला आलो ना, आम्हाला घरी झोपता आलं असतं. पण का आम्ही विचार करून आलो, विचार करून आलो. महाराज म्हणतात तो विचार नाही, हाही विचार महत्वाचाच. पण मी जो विचार सांगतोय ना तो कोणता? नामधरा कंठी विठोबाचे. फार गोड चिंतन आहे. एकीकडे तुकोबाराय म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरझार झाला सफल व्यापार. आणि आता म्हणतायत नामधरा कंठी विठोबाचे. बर का, एकीकडे हृदयामध्ये म्हणतायत साठविला, एकीकडे कंठामध्ये म्हणतायत. हा काय प्रकार आहे आपण नंतर चिंतनाच्या वेळी बघू. पुढं ते म्हणतात जर मी सांगतोय त्याप्रमाणे जर तू विठोबाचं नाम कंठामध्ये साठवलंस तर त्याचा फायदा. महाराज माणसाची जात फायदा असलं तरच जाते.
फायदा असेल तर आपण सगळे इथं जमलोय, आपल्याला माहित आहे इथं उद्धाराचं साधन आहे, इथं उद्धाराचा मार्ग आपल्याला मिळणार आहे. आलं का लक्षात? हे जे काय एवढं वैभव उभा केलं, काही काम नाही म्हणून नाही किंवा टाइमपास म्हणून नाही का महाराज. इथं 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 हे बघा महाराज, ऐका, या जगामध्ये एवढं एकच व्यासपीठ उरलंय आता जिथं तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल. याच्या पुढचं बोलू, या परिसरामध्ये राहणारा जो बी नागरिक असेल, घरी झोपला तरी झोपेत सुद्धा त्याच्या कानावर चांगलंच पडेल. हे एवढं एकच व्यासपीठ आहे आणि त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. विठाला तू मी सांगतोय त्याप्रमाणे जर तू नामकंठामध्ये विठोबाचं धरलं तर फायदा काय होईल? तयाच्या चिंतने. आपल्याला चिंता करायची सवय आहे महाराज, चिंतनाची सवय आपल्याला नाही. चिंता चिता समायुक्ता नाही का, एक फक्त बिंदू मात्र विशेषता, एका अनुस्वाराचा फरक आहे. पण सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, किती फरक आहे मला सांगा. जाऊ दे, बोलू आपण त्याच्यावरती पण पुढं. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुझ्यावरती आलेलं कसलंही संकट तू जर पंढरीश परमात्म्याचं चिंतन केलंस तर ते निरसेल, म्हणजे दूर होईल. कोणाकोणाचं दूर झालं नंतर बघू आपण. बर, पुन्हा तुम्हाला जाणकार श्रोत्यांना प्रश्न पडणं असा साहजिक आहे स्वभावतः. या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी जीव असताना तुकोबराय आमच्याच मागं का लागले बरं? कुठल्या 4 पायाच्याला किंवा पंख असलेल्या पक्षाला तुकोबराय कधी म्हणत नाहीत नामधारा कंठी विठोबाची, आम्हालाच का? तर ते आपल्याला आठवण करू दे. जन्मोनिया कुळी, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, दरी हाची नेम अहर्निशी. तुझा जन्म कोणत्या कुळात झाला हे आधी सांगू. माणसाला सगळ्या जगाचं कळतं पण आपलं स्वतःचं काही कळत नाहीच म्हणते ती माणसं खुशाल. लक्षात आलं का? सगळ्या जगाचं कळतं. अमेरिकेत काय चाललंय, चीनमध्ये काय चाललंय, पाकिस्तानमध्ये काय झालंय, पुतीन साहेबांना मोदी साहेबांनी काय गिफ्ट दिली, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला आमचं अजून कळालेलं नाही. म्हणून तुकोबराय आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देतात. 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. वाचेमध्ये राम राम म्हण, कृष्ण कृष्ण म्हण, हरी हरी म्हण, राम कृष्ण हरी म्हण. बर, कधी तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ कधी येते, सांगा महाराज, टायमिंग सांगा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोही पक्ष पाही उद्धरती. नाम घ्यायला काळाचं बंधन. अगदी झोपेमध्ये या कुशीवरून त्या कुशीवर होताना सुद्धा मुखातून विठ्ठल रामकृष्ण हरी यावं इतकं सहज मुखातून नाम जर आपल्या आलं तर आपला परमार्थ फळाला गेला. अन्यथा रोजगारांना लावल्यासारखं काय त्याचा उपयोग. विठ्ठल कधी जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम. महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा नाही, मग कधी? अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस तू जर देवाचं नाम घेतलं तर तुझ्यावर कसलंही संकट आलं तर ते निरसल. पण तुकोबराय हे नाम कसं घ्यायचं बघा. जर नाम घेतलं तर त्याचा फायदा आणि कसं घ्यायचं बघा. नाम घेतलं तर फायदा, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. मी सांगतोय त्याप्रमाणे जर पंढरीश परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण केलं तर तुझा एकट्याचा उद्धार होईलच रे, पण तुझ्या कोट्यावधी कुळांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आता जिथं पण शब्द आला हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय महाराज. विकल्प आला तिथं, पण म्हणलं की पुढं काहीतरी घोटाळा. तुकोबरायने घोटाळा करून ठेवला. घोटाळा करून ठेवलाय तुकोबरायने, सरळच होय म्हणताय. तुकोबरायने घोटाळा नाही केला, घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवला. ते कशाला घोटाळा करतील तेव्हा, लक्षात. पण हे नाम घ्यायचं कसं? भावे गाता गीत विठोबाचे. भाव, आता भावाची व्याख्या काय हे मी तुम्हाला विस्तारित चिंतनामध्ये ऐकू. म्हणून तुकोबराय म्हणतात, बाबा नाम कंठामध्ये धर, तुझा एकट्याचा उद्धार होईल, पण हे नाम भावानं प्रेमानं घेतलं पाहिजे. विठाला विठाला अभंगाचा सरळ अर्थ, भावार्थ, तुकोबरायांची अभंगा पाठीमागची भूमिका म्हणा. थोडक्यात मी यथामती यथाशक्ती आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या कृपेनं या अभंगाच्या अनुषंगानं आपल्याला वेगळा अर्थ सुचू शकेल. पिंडे पिंडे मात्र भिन्नतः, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो महाराज. त्यामुळं
आणखी कोणाच्या डोक्यात याच्या अनुषंगाने वेगळा अर्थ असू शकेल, माझं ऑब्जेक्शन अजिबात असणार नाही. ते तुमची बुद्धिमत्ता, ही माझी बुद्धिमत्ता. आता बघा, मी मगाशी बोलता बोलता 84 लक्ष योनी जीव या पृथ्वी तलावरती आहेत. महाराज आपल्याशी फक्त संवाद साधतायत. त्याचं कारण काय, तर आपण माणसाच्या कुळामध्ये जन्माला आलो. जरीही आपण कधी कधी माणसासारखं वागत नसलो तरी आपण माणूसच आहोत दुर्दैवाने. पुरावा देऊ, परवाची मालेगावची घटना. टीव्हीला, पेपरला, वर्तमानपत्राला जिकडं बघल तिकडं डोकं सुन्न करणारी बातमी. मला सांगा, करणारा माणूस जो कोणी असेल तर आपल्याला काही त्याच्याशी वैर नाही, पण तो माणूस असून माणसासारखा वागला का हो? म्हणून मी बोलण्याचं धाडस केलं. जरी आपण माणूस असलो, जरी आपण माणसासारखं वागत नसलो तर दुर्दैवानं आपण माणूस आहे. आपण म्हणजे आपण असं समजू नका. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात बोलतो, हे लक्षात घ्या. 3 वर्षाची बालिका महाराज, 2.5 वर्षाची स्त्री होण्याचा अर्थ तिला अजून माहिती नव्हता. अशा एका बालिकेला अत्याचार करून एवढा मोठा दगड तिच्या चेहऱ्यावरती, केवढं मोठं काळीज त्या माणसाचं, केवढं मोठं धाडस त्या माणसाचं असेल हो. एक सांगू, वाईट कर्म करायला धाडस लागतच नाही हो. आलं का लक्षात? वाईट कर्म करायला धाडस लागत नाही, आवटी साहेबांसारखं असं वैभव उभा करायला धाडस लागतं, हे लक्षात घ्या. वाईट काय कोणी बी करल हो, त्याला धाडस नाही लागत, पण हे वैभव उभा करायला साधू संतांच्या मार्गाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल त्यांनी जे जे साहित्य लिहिलं माणसांसाठी. काय लिहिलं? श्रीमद भागवत महापुराण लिहिलं, श्रीमद भगवद्गीता आहे, त्याच्यानंतर गाथा आहे. अजून सांगू, 7 तरंग असलेला विचार सागरासारखा गोड ग्रंथ आहे. चंद्रकांत सारखा वेदांतावरती आधारित ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी सारखा अवीट गोडीचा ग्रंथ माऊलीने प्रसवला आणि तो आपल्या हातात दिला. त्यांना वाटलं जात वाचल कधीतरी ज्ञानेश्वरी. वा, नाही जमलं महाराज, आम्हाला जमलं नाही. 18 अध्याय, 9000 ओव्या, एका ओवीमध्ये जीवनाचं सार. नाही जमलं आम्हाला. हे सगळे जे ग्रंथ लिहिलेत ना, हे जे सगळं साहित्य लिहिले ना, ते माणसाने विचार करावा म्हणून. ज्ञानेश्वरीचा जर विचार करायचा, त्यात एकही विषय असा नाही जगातला की त्याच्यामध्ये त्याचा उहापोह माऊलीने केलेला नाही. विठाला ज्ञानेश्वरीचं वर्णन करत असताना खुद्द माऊली पहिल्या अध्यायामध्ये म्हणतात, आथा अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. आता काय सांगायचं महाराज त्याच्यापेक्षा वेगळं. विवेक तरू म्हणजे झाडं, विवेकाची झाडं त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. तुकोबरायांनी विचार करायला सांगितला, पण विचारांच्या पुढची पायरी, जिथं विचार संपतो तिथं विवेक सुरू होतो. आणि त्या विवेकाचं उद्यान म्हणजे माझ्या माऊलीने लिहिलेली ज्ञानेश्वरी. महाराज नाही आम्हाला जमला नाही. मला एक खोड आहे, सवय आहे. मी सहज श्रोत्यांना विचारतो, महाराज आपण स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल, याचा अर्थ आपण इतर धर्माचा दुस्साहस करतोय असं नाही बरं. असं काही गैरसमज करून घ्यायचं नाही. मी जर आत्ता प्रश्न विचारला, इथले समजे पुढचे सगळे सोडून, किती जणांच्या घरामध्ये आपला पवित्र धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे, हात वर करा जर म्हणलं, वा 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 महाराज संख्या भरपूर आहे. नाही, खरंच संख्या भरपूर आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अशी अवस्था आहे. मला खरंच आश्चर्य वाटलं. ग्रामीण भागामध्ये जर केलं 3 नाही 4 पुढं तेवढे असतात. आणि ते म्हणते आहे का आमच्याकडे? त्याच्यावरली धूळ कधी झटकली का? नाही, अजून नाही. ते कुठं ठेवले शोधावं लागल. आणली कशाला? विठ्ठल विठ्ठल म्हणून विचार केला पाहिजे. विचाराचा, उच्चाराचा आणि आचाराचा फार जवळचा फायदा आहे. विचार माणसाच्या म्हणजे आपल्या जीवनाला दिशा देतात. विचार चुकला की उच्चार चुकतो, आणि उच्चार चुकला की आचार म्हणजे वागणं चुकतं, आणि मग सगळा घोटाळा होतो. रामायणामध्ये जाऊ जरा. कांचन मृग पाहिलं कोणी? सोन्याचं हरिण. कोणी पाहिलं? सीतामाईने पाहिलं ना. आणि प्रभू रामचंद्रांना काय सांगितलं? या हरणाच्या
कातड्याची म्हणा चमड्याची म्हणा मला चोळी घालायची. आता देवाच्या पत्नी गरज आहे का काय असलं करायची? नाही. पण स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट याच्या पुढे कुणाचं काय चालत नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे का? अगदी कोणी आमदार असू दे, खासदार असू दे, नाहीतर कीर्तनकार असू दे, कोणी पण असू दे, काही चालत नाही. खरंच महाराज, आमदार, खासदार, कीर्तनकार चुली पुढं गपगार हे अजिबात चालत नाही. आणि मग प्रभू रामचंद्रांना सीतामाईनी सांगितल्या बरोबर प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण चालतच नव्हतं, काय उचलला. म्हणजे लक्षात आलं का? त्यांच्या पुढे चालत नाही हे तेव्हापासून आहे. त्यांच्या पुढे कळालं का? त्यांच्या पुढे कुणाच पुढं? हा, म्हणजे हे तेव्हापासून आहे, देवादिकांपासूनच आहे. आजच आपण ऐकतो या सगळ्या भाग समजायची काही गरज नाही. देवाला सुद्धा पळवलं धनुष्यबाण घेऊन, कोणी? पत्नीनं पतीला. नव्हती गरज खरं. मग आता धावणार हरीण कोण होतं? रावणाचा मामा. काय नाव त्याचं? मारीच मामा. नव्हती जायची इच्छा मारीच मामाची सुद्धा बरं का, पण रावणाने सांगितलं होतं गेला नाही गेला तर मी मारीन. मारीच मामा म्हणाला गेलं तर राम ठेवत नाही. पण तुझ्यासारख्या पाप्याच्या हातनं मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातनं मरणं कधीही चांगलं, देवाच्या हातनं. म्हणून प्रभू रामचंद्र मागे, हरीण पुढे. ऐकलेला सगळा कथा भाग आहे. उजळणी म्हणून ऐका. बाण मारला. बाण मारल्याबरोबर तो बाण त्या हरणाला लागल्याबरोबर काय काय हरीण ओरडलं, लक्ष्मण धाव. हा आवाज ऐकला सीतामाईने. ऐकल्याबरोबर लक्ष्मण भैयाला जबाबदारी पूर्ण, बरं का, दीर भाऊजाईचं नातं तसं असावं, भावा भावाचं नातं ते असावं. हा, नाहीतर आज आपण बघतो इस्टेटीसाठी एकमेकांचे मुडदे पाडले जातात. अर्धा फूट जागा भाऊ भावाला सोडत नाही. लक्षात आलं का? जिथं स्वार्थ आहे तिथं महाभारत होतं, आणि जिथं निस्वार्थ आहे तिथं रामायण घडतं. आपल्याला रामायण घडवायचं आहे, महाभारत नाही. आलं का? अजून बोलू. जिथं स्त्रियांची कदर केली जात नाही तेव्हा रामायण आणि महाभारत घडतं. गरज होती का रावणाला पळवून न्यायची? काय गरज होती सांगा? दुसऱ्याची पत्नी घेऊन गेला, जळलं सगळं. पुन्हा जाऊ दे, तो विषय आपला नाही. मग बघा आता, हा आवाज सीतामाईने ऐकल्यानंतर सीतामाईंचा विचार, मी विचारावर बोलतोय हे मात्र तुम्ही विसरू नका महाराज. हा, माझी विनंती राहील आपल्याला विचारावर बोलायचं. सीतामाईनी हा आवाज ऐकल्याबरोबर त्यांना वाटलं आपल्या पतीला काहीतरी धोका झाला, देवाला. आणि मग त्यांच्या डोक्यातला, सीतामाईच्या डोक्यातला विचार बदलला पहिल्यांदा. लक्ष्मण भैयाला सांगितलं, लक्ष्मण भैया तुम्हाला आत्ताच्या आत्ता जावं लागतंय. रामावरती, प्रभू रामचंद्रांवरती काहीतरी संकट आहे. लक्ष्मण भैयाला जबाबदारी सोपवलेली होती. नाही म्हणाले जायला, नको म्हणाले, कारण दादाचं ऐकायचंय ना. पहिल्यांदा विचार बदलला. जात नाहीत असं म्हटल्याबरोबर सीतामाई लक्ष्मण भैयाला अदवा तदवा काहीतरी बोलल्या. जे बोलायला नको होते ते बोलल्या. उच्चार बदलला, विचार बदलला, उच्चार बदलला. लक्ष्मण रेषा आखली. नको ते बोललाय त्यामुळे जायची वेळ आली मला, निदान या रेषेच्या बाहेर तरी येऊ नका. गेले लक्ष्मण भैया, गेले मदतीला प्रभू रामचंद्रांच्या. रावण आले, वेषांतर केलं, भिक्षा मागितली, आतून भिक्षा घेतली नाही, रेषेच्या बाहेर यावं लागलं. आचार बदलला, विचार बदलला, उच्चार बदलला. उच्चार बदलला, सीतामाईचा आचार बदलला. परिणाम काय झाला? रावणाने सीतामाईला पळवून, आता ते पळवून नेलं वगैरे हा वेगळा इतिहास आहे. तो पळवून जायला आधी माया शक्ती पळवून जात असते काय तेव्हा. पण आता कसं काहीतरी लीला दाखवावी लागेल म्हणून म्हणून तुकोबारायांनी अभंगामध्ये विचाराला महत्व दिलं. विठ्ठला 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 विठ्ठला. हा विचार आहे कुणाकडं नेमकं? चला माऊली काय म्हणतात बघूया. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे. म्हणून संतांच्या चरणाला नेहमी लागावं, कारण तिथं विवेक असतो. ज्यांच्याकडे विवेक नाही ना महाराज, माऊलीने त्यांना सोडलं नाही. बरं काय म्हणतात? अगावांता का वाढलिया, साजूक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. काय म्हणतात माऊली? ज्याला विवेक नाही त्याला कावळा म्हणा. का तर कावळा जेव्हा बाहेर पडलेलं अन्न खात असतो तेव्हा त्याच्या डोक्यात हा विचार नसतो की हे कोणाच्या उलटीतून बाहेर पडले, का कोणी नुकतंच आता बनवलेलं बाहेर टाकलेलं आहे, का हे 8 दिवसापूर्वीचं शेळ आहे.
कावळ्याला हे जसं कळत नाही तशी अवस्था विवेक नसलेल्या माणसाची होते, म्हणून माऊलींनी त्यांना कावळा म्हटलं. विठाला 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 विठाला. मग झालं. आता महाराज तुम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास झालं विचारावर बोलताय, आम्हाला अजून काही विचार कळालंच नाही. मग मला जरा निळोबरायांची मदत घ्यावीशी वाटली. महाराज पाऊण तास झालं मी आता विचारावर तुकोबरायांच्या आज्ञेनं बोलण्याचा प्रयत्न करतोय. अजून काही श्रोत्यांच्या चेहऱ्यावरती विचारांची संकल्पना क्लिअर झालेलं मला दिसत नाही. नेमकं काय बरं, कोणता विचार? निळोबराय म्हणाले, संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढले निवडून. ज्ञानदृष्टीचं अवलोकन करून सारांश काढला. तो कोणता? अभंगाचं पहिलं चरण. सारा सार विचार करा उठावती, सारा सार विचार करा उठावती, सारा सारा विचार करा उठावती, सारा सारा विचार करा उठावती, सारा सार विचार करा उठावती, सारा सार विचार करा उठावती, सारा सारा विचार करा उठावती, सारा सारा विचार करा उठावती. हो नाम करा काठी विठोबाचे, नाम धरा काठी विठोबाचे, काठी विठोबाचे नाम धरा करते, विठोबाचे नाम धरा काठी विठोबाचे, नाम धरा करते, विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्सेला संकट, दयाच्या चिंतने निर्सेला संकट. सारा सारा विचार करा उठावती, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराय कोणता विचार करायचा याच्याबद्दल अधिक विस्तारानं बोलतायत. काय म्हणतात महाराज? सारासार विचार करा उठाउठी. सार काय आणि आसार काय एक सांगू. सारासार हा शब्द सामासिक शब्द आहे महाराज. एकत्र जोडला जरी असला तरी सार आणि आसार असा त्याचा आपल्याला विग्रह करता येईल. आणि समासाचं नाव जर हवं असेल, काही विद्यार्थी वर्ग असतील तर हा द्वंद्व समासामध्ये येणारा शब्द आहे. आणि त्याचाही पोट प्रकार जर आपल्याला हवा असेल तर दोन प्रकारे करता येईल. सार आणि आसार म्हणलं की इतरेतर द्वंद्वमध्ये येतो, आणि सार किंवा आसार म्हणलं की वैकल्पिक द्वंद्वमध्ये येतो. विठ्ठल आणि मग आता मला याच्यातून तुमच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे. मला सांगल का कुणी तुकोबाराय व्याकरण कुठे शिकले हो? आता जे मी आपल्याला सांगितलं हे व्याकरण तुकोबाराय कुठं लंडनला केम्ब्रिज विद्यापीठात गेले का, कुठं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला आले का, मुंबई विद्यापीठामध्ये आले, कुठं आले शिकले ते का, देहुला एखादं विद्यापीठ होतं त्या काळामध्ये? मग तुकोबाराय यांचं व्याकरण एवढं परफेक्ट कसं की त्यांना ज्या त्या ठिकाणी सर्वनाम वापरायचं ज्ञान आहे, ज्या त्या ठिकाणी सगळे व्याकरणातले घटक वापरायचं त्यांना ज्ञान आहे. हे कसं? ऐका, तुकोबाराय व्याकरण शिकले नाहीत महाराज.
व्याकरण तुकोबरायांच्या मागं लागलं. महाराज माझा अंगीकार करा. तुकोबराय व्याकरण शिकायला गेले नाहीत कुठं. व्याकरण तुकोबरायाच्या आश्रयाला आला आणि ते समृद्ध झालं. एवढी ताकद ज्या महात्म्यामध्ये ते तुकोबराय विठाला. आणि असे तुकोबराय आपल्याला सार काय आणि आसार काय याचा विचार करा. एका वाक्यात सांगू, जे जे दृष्टी गोचर आहे ते सगळं आसार, आणि जे जे दृष्टी अगोचर आहे ते सार. म्हणजे जे डोळ्यानं दिसत नाही पण अस्तित्व आहे नवे नवे, त्याच्या एका इशाऱ्यावरती सगळं चालतं. वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुझी या सतेने वेदासी बोलणे, तुझी या सतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालले तुझ्या बळे, सूर्याची चालले तुझ्या बळे, सूर्याची चालले तुझ्या बळे, सूर्याची तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गुणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एकदा टाळ्या नाही वाजवणार. अहो कलाकारांचं जेवढं आपण कौतुक करू ना तेवढं अतिशय त्वेषानं ते आपली कला सादर करतात. आणि हे एका रात्री जादूच्या कांडी फिरल्यासारखं नाही झालेलं. आलं लक्षात. याला त्याग आहे, याला फार मोठी तपश्चर्या आहे महाराज. हे चमडं बोलतंय म्हणजे काय, हे चमडं बोलो ना आपलं विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं तर हे चमडं बोलत नाही म्हणते का महाराज. मला सांगा, म्हणजे इथले बोलतात. आमच्याकडे फार वाईट परिस्थिती आहे. आमच्याकडे विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणलं की ते फार अवघड काम आहे. असे बसतात आणि महाराजाकडे असे बघतात जणू काही महाराज जेलमधनं सुटूनच पहिल्यांदाच आलाय त्यांच्या पुढं. अशा पद्धतीनं बघतात. किंवा महाराजांनी काहीतरी अपराध केलाय, गुन्हा केलाय आणि असं नुसतं बघत राहतात. अरे म्हणा भजन करा, मान तुझं तू एकटं, तुला कॉन्ट्रॅक्ट दिलंय. विठ्ठला विठ्ठल. अशी परिस्थिती आहे महाराज समाजाची. काय करायचं आता. समाजाच्या नादाला लागत बसावं तर आपला परमार्थ होत नाही ना. म्हणून कसं जेवढं आपल्याला घडतंय तेवढं करावं. बाकी कोणाचे दोष बघत बसायला आपल्याला वेळ पण नाही. महाराज म्हणतात सारासार विचार करा उठा उठी. काय सार आणि काय असार. इथं एकच गोष्ट सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. येत आहे हा. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत हो, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. खूप सुंदर प्रमाण महाराजांनी. फलकट तो संसार. हा संसार जो आहे जो त्रिगुणांच्या साह्यानं बनलेला आहे. सत्व रज आणि तम या तीन गुणांचा संगम म्हणजे संसार. माऊलींनी फार सुंदर वर्णन आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार. असार निर्गुण हे सार, निर्गुण असार निर्गुण हे सार, निर्गुण असार निर्गुण हे सार. सार विचार हरी पाठ, सार सार विचार हरी पाठ, सार सार विचार हरी. त्रिगुण सार निर्गुण हे सार, विचार हरी पाठ, सार सार विचार हरी पाठ. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सार सार विचार हरी पाठ, सार सार विचार हरी पाठ. फार कुणाला विचारायची गरज नाही. हरिपाठात बघा त्रिगुण आसार. त्रिगुणात्मक हा जो संसार आहे तो आसार आहे. आणि जो गुणरहित गुणातीत आहे
तो मात्र सार आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माऊली म्हण, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी जपत असे जपता हे वारंवार. शूळ पाणी, शूळ आहे ज्याच्या पाणीत म्हणजे हातात, तो बहुरी समास. मराठीचा गुर्जा असल्यामुळे हे तोंडात येते, नाही तर त्याला लय कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय पण राहीनाच. गेली 28 वर्ष जवळजवळ मातृभाषेची सेवा करत असल्यामुळं हा व्याकरणाचा एखादा शब्द माझ्या मुखातून येतो, नाही तर बाकी तसा मी काय फार विद्वान आहे असं समजायची गरज. विठ्ठला विठ्ठला. सोपं. भुईमुगाच्या शेंगा माहिती आहेत ना आपल्याला. याचं वरचं फोलपट आसार, आतला शेंगदाणा सार. फणसाचं तसंच, फणसाचं आतला बी आसार, वरचा तोच, वरची जी साल आहे ते आसार, मधला गर मात्र सार. पेढा आतून आसार आणि बाहेरून कसं करायचं महाराज? मी म्हणलं आतून आसार पेढा आणि बाहेरून सार म्हणतात. अहो पेढा कसाही खा, तो सारच आहे ना. तसं भगवंताचं नाम हे पेढ्यासारखं कोणत्याही बाजूनी बघा तुम्ही सार आहे. म्हणून तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम रे, किती गोड गोड तुझे नाम रे, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझा विठ्ठला रे, माझा विठ्ठला रे, म्हणा. विठ्ठला रे, माझा 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 विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम रे, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम रे, किती गोड गोड तुझे नाम. महाराजांनी प्रमाण दिलं किती गोड गोड. हे ज्यांनी घेतलं त्यालाच कळणार आहे चव महाराज. ज्यांच्या मुखातच कधी येत नाही त्याला ते नामाची गोडी काय कळणार आहे. विठाला विठाला. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, हा मनुष्य देह एकदाच मिळतो, पुन्हा वंशमोर नाही. या जीवनामध्ये आपण जर असं म्हणू, आता जाऊ दे की महाराज यावर या जन्मात खाऊन पिऊन घेतो, बघू पुढच्या जन्मात नाव घेऊन देवाचं, ही संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही बरं का. आणि म्हणून याच जन्मामध्ये काय सार आणि काय आसार याचा विचार तुकोबराय करायला आपल्याला सांगतात. आणि तेही उठी म्हणजे ताबडतोब. पुन्हा चान्स नाही. एका सेकंदामध्ये काय होतं याची आपल्याला खात्री नाही देता येत बरं का. जेव्हा आपण तिथून आलो ना, तर रिझर्वेशन आपलं फिक्स आहे महाराज. त्या दिवशी त्याच तारखेला त्याच वेळी तेवढ्याच मिनिटांनी तेवढ्या सेकंदांनी आपल्याला या सुंदर जगाचा निरोप घ्यायचा आहे महाराज. पुन्हा चान्स नाही. म्हणून जे जे पण चांगलं कर्म करायचं ते याच जन्मामध्ये, त्यातलंच नामस्मरण. विठ्ठला सारासार विचार करा, उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. विठोबाचेच का? हाही प्रश्न आहे. पुन्हा किती देव आहे त्या पृथ्वी तलावरती महाराज? 33 प्रकारचे. कोटी, कोटी म्हणजे प्रकार ना. 33 प्रकारचे देव या पृथ्वी तलावरती आहेत. मग रुद्र आहेत, अश्विनी कुमार आहेत वगैरे वगैरे, त्याची 33ची बेरीज आपल्याला लावते. मग एवढं सगळं असताना विठोबाचेच का? का का त्याला काहीतरी कारण असेल ना. तुकोबारायांना दुसरे देव माहिती नव्हते का? माहिती होते ना, मग का? तर पंढरीश परमात्म्याचं जर थोडंसं आपण चिंतन मनातल्या मनात केलं
तर हा आमचा देव घटनेशी सुसंगत आहे. म्हणजे भारतीय संविधान जे आहे ना, त्या संविधानाशी सुसंगत आहेत महाराज आमचे पंढरीश परमात्मा. तुम्ही म्हणाल कसं? बघा, सर्वसाधारणपणे आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर पुरुष गादीवर बसलेला असेल, खुर्चीत बसलेला असेल, तर स्त्री कुठं बसते? शक्यतो आता बदललंय सगळं समीकरण, हळूहळू बदलायला लागले. खाली बसायचा नंबर आपला आहे आता, कळलं का? आता हळूहळू नंबर बदलला ना महाराज. आता पूर्वी होतं तसं, आता आपल्याला खाली बसायचं आहे. हा, पण पंढरीश परमात्म्याकडे जर आपण पाहिलं, ते स्वतः विटेवरती उभे आहेत आणि आपल्या पत्नीला सुद्धा विटेवरती. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं द्योतक म्हणजे माझा पंढरीश परमात्मा. म्हणून नामधरा. अजून सांगू, कुठलाही भेदभाव विटेवर ज्याशी किंवा पाऊले समान, तो एक दान तोची एक दान शूरदाता हो, तोची एक दान शूरदाता हो, तुझी एक दान शूरदाता हो, तुझी एक दान शूरदाता हो. विटेवरी जाते पाऊले समान, तुझी एक दान, तुझी एक दान शूरदाता, शूरदाता. बर, पाऊले कसे आहेत? समान आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. बाकीच्या अवतारात बघा, धनुष्यबाण मारायला पाय पुढं आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्णाचा अवतार तर विचारच करायची काही गरज नाही, बाका बिहारीच आहे तो तर. त्यामुळे फक्त पंडित समचरण दृष्टी विटेवर साजरी, तेथे माझे हरिवृत्ती राहू, उगच म्हटलं नाही महाराजांनी. पहिलाच अभंग आहे गात्यातला. समचरण दृष्टी सम आणि पांडुरंगाचं सगळं सम आहे. बरं, अजून सांगू का? त्याला अगरबत्ती पण लागत नाही. अगरबत्ती उदबत्ती महाराज जातो का आपण घेऊन? थोर प्रेमाचा भुकेला, पण पुढचं लय अवघड आहे. हाची दुष्काळ तयाला. पेढा 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 घेऊन जातो आपण पांडुरंगाला, आणि आत काय जाता येत नाही. एकादशी दिवशी नामदेव पायरी जवळ पण जाता येत नाही. मग लांब असं फेकून आणतो देवाला पेढा. खा, सापडला तर खा, नाही बस तसाच उपाशी. हे आमची भक्ती. हा, अशाने देव प्रसन्न होतो. काय ते अहो महाराज परमार्थ आपला सगळा उलटा आहे, काय करायचं? विठ्ठला बर, अजून एक कारण आहे. विठोबाचंच नाम का? वेदांशी कानडा, श्रुतीशी कानडा, विठ्ठल उघडा पंढरी ये. नाम बरवे, रूप बरवे, दर्शन बरवे, कानडी यांचे नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे प्रेम तुझे. सगळंच बरं आहे हो त्याचं. वा, हे
करता आला नाही. तुझी वेद स्तुती करिता शिनला निवांतची ठेला नेती नेती, असं ज्याचं वर्णन आहे. वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वा, काय म्हणतात महाराज, वेदांना सुद्धा अंत कळाला नाही त्याचा. आमच्या जनाबाई महाराजांनी काय केलं, दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. का देव तिथे गेला, कोणाच्या पत्नीचं बाळंतपण केलं, कोणाला शेण्या विचू लागितल्या, कोणाला दळ जात उडू लागितलं, कोणाला काय, हे कास सजन कसायासारख्या भक्तांना त्यांनी मांस विकू लागितलं, सावताबाबांना खुरपू लागितलं, गोरोबा काकांना मडकी घडू लागितली. का? त्याचं कारण होतं त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या मुखामध्ये सतत देवाचं नाम होतं, विठ्ठला. आता मगाशी बोलता बोलता मी वेदांशी कानडा श्रुतीशी कानडा, कानडा या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आणि पुढे चलतो. कानडा याचा अर्थ असा की त्याला कर्नाटक मधून भानुदास बुवानी कर्नाटक मधून आणला म्हणून तो कानडा. आणि कानडा या शब्दाचा अर्थ आहे सहजासहजी न कळणारा, तो कानडा. आपण एखाद्याला एकदा दोनदा सांगितलं जर ऐकलं नाही महाराज तर त्याला आपण म्हणतो बघा, काय रे तुला मी मराठीत सांगतो काय कन्नडमध्ये सांगतोय, तुला कळत नाही कसं काय. कानडा या शब्दाचा अर्थ एक कर्नाटक मधून आणला गेला आणि दुसरा तो सहजासहजी कळत नाही, आणि ज्याला कळाला त्याचं हे असं होतं. मग पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, तेथे जाऊ नका कोणे, गेले आले नाही परतोनी. त्या भूतानं जरी एकदा झडप घातली आणि झपाटलं का मग पुन्हा असं गाव कमरा बांधून हिंडावं लागतं. मला का लक्षात, इतकं वाईट ते भूत आहे. विठ्ठला पुन्हा रामायणात जाऊ जरा आपण, काय असं बोलू काय तसं बोलू थोडस. कौशल्या लोपामुद्रा आणि अंजनी माता गप्पा मारत बसले होते. आपापल्या कोण पतीचा पराक्रम, आपल्या आपल्या मुलांचा पराक्रम, कोण पतीचा पराक्रम. कौशल्य माता म्हणते, माझ्या प्रभू रामचंद्राने समुद्रात सेतू बांधला आणि सीतामाईला घेऊन आले. आता समुद्रात सेतू रामानं बांधला का राम नामानं बांधला हो? नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे ना, असं कसं? त्यांनी स्वतः दगड नव्हती का टाकली, बुडली ना. रावणाने टाकलेली का तरंगली? त्याने मंत्र म्हणला होता राम, किंवा राम लिहिलं होतं ना, म्हणजे रावणाने सुद्धा टाकलेली तरंगली आणि प्रभू रामचंद्रांनी टाकलेली बुडली का बरं? म्हणजे नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे. मग माझा मुलगा फार पराक्रम आहे, समुद्रामध्ये सेतू बांधला आणि सीतामाईला घेऊन आला. बर, अंजनी माता म्हणते त्याला सेतू बांधायची काय गरज होती? माझ्या पोराला म्हणजे हनुमंतरायाला सांगितलं असतं उड्डाण मारून घेऊन आला असता, तेवढं सामर्थ्य आहे. तोपर्यंत लोपामुद्रा म्हणाली, अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा म्हणाल्या, कशाला काय, माझ्या पतीला सांगितलं असतं एका घोटात समुद्र पिऊन टाकला असता ना, कशाला जायचंय? हे वरून मारुतीराय ऐकत होते. मारुतीरायांनी टुनकन उडी खाली मारली आणि म्हणले, माताश्री असं नाही, अगस्त्य मुनी एका घोटामध्ये समुद्र पितात, बरोबर आहे, ही त्यांची शक्ती नाही, ही नामाची शक्ती आहे. मी इथून उड्डाण केलं की लंकेपर्यंत जाऊ शकतो, भारताच्या दक्षिणेपर्यंत, खरं आहे, ही शक्ती माझी नाही, ही नामाची शक्ती आहे. आणि सेतू म्हणता ना, सेतू सेतू दगड तरंगली, दगड, हे दगड रामाने नाही तरंगले, नामाने तरंगले. म्हणून नाम धरा कंठी विठोबाचे विठाला, अशा या नामाचा फायदा अभंगाच्या द्वितीय चरणात. तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने निरसेल संकट, तयाच्या चिंताने
प्रकरणाच्या द्वितीय चरणामध्ये आपल्याशी संवाद साधत असताना जगतबंदे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तयाच्या चिंतने, कोणाच्या चिंतने, नाम कोणाचं धरायला सांगितलं होतं कंठामध्ये? विठोबाचं ना. मग त्याच्या चिंतनाने, तयाच्या चिंतने निरसेल संकट. मी मगाशी बोलता बोलता सहज भावार्थ सांगत असताना म्हटलं होतो, आपल्याला चिंता करायची सवय आहे, चिंतन करायची. चिंतेवरती जर उत्कृष्ट औषध कुठलं असेल तर ते चिंतन. फक्त चिंतन करताना कोणाचं करायचं हे कळलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. व्यर्थ चिंतन करायचं, विषय चिंतन करायचं, परदोष चिंतन करायचं का भगवत चिंतन करायचं, हे जर आपल्याला कळालं तर तो आपलाच आहे. तो लांब नाही हो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी, 9व्या अध्यायामध्ये बोलतात ना. तो दूरच नाही हो, त्याला शोधायची गरज नाही. पण आमचं झालंय कसं, जवळ आहे पण शोधायला मात्र काना कोपरा गाव शहर कुठं 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 फिरायला लागतो. ना तरी देवाचे परवरी, लोह्या रुतलिया हाती शस्त्रवरी, परी तेत बैसुनी उपवासो करी कादरिद्रीचे. त्या भिकाऱ्या माणसासारखी अवस्था आपली झाली. सोन्याचा ढीग आहे खाली आणि त्या ढिगावर बसून भीक मागून आणलेला अन्न खातोय. म्हणजे देव इथंच आहे आणि त्याला शोधत कुठं बसतोय, कुठं कुठं शोधायला. तो तसा सापडणार नाही. विठाला 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 विठाला. व्यर्थ चिंतन करायची आपल्याला सवय आहे. अमेरिकेचं काय चाललंय, रशियाचं काय चाललंय, पाकिस्तानचं काय चाललंय, या पक्षाचं काय चाललंय, त्या पक्षाचं काय झालंय. नुकत्याच नगरपंचायती झाल्या आमच्या इकडे, सांगलीला, आटपाडीला वगैरे. तिकडं आता कोणाच्याच नगरपंचायत किती. आपल्याला आपल्या घरातलं नीट सुधरत नाही, कशाला हिशोब बिनकामाचा करत बसावा असला बरं. आपलं आपण बघावं की नाही महाराज, बघणारे बघतील ना ते, बरोबर. पण हे चिंतन करत बसायचं, उगं पारावरती आपले तंबाखू काढायची, मळत बसायचं आणि गप्पा हाणत बसायच्या, दिल्लीच्या गप्पा गावातल्या पारावर. आणि तेवढ्यात घरून फोन येतो, कुठं आहे, घेतच काय करताय, गेळा बिळायची काय आठवण होती की नाही. असं म्हणले होती, चिंतन पण गेलं, सगळंच व्यर्थ चिंतन पण गेलं, सगळंच गेलं. हे आपलं असलं चिंतन. म्हणून व्यर्थ चिंतन करायचं नाही. बरं, विषयाचं चिंतन, शब्द स्पर्श रूप रस गंध, फार गोड विषय बोलण्यासारखा महाराजा विषयांचा. या विषयांचं चिंतन करायचं नाही. काही ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आमचं लय लाड करतात बुवा महाराजांचं, बरं का. कीर्तनकारांचं भलतेच लाड करतात. खरंच महाराज, खरंच बरं का लाड करतात. बासुंदी काय, गुलाबजाम काय, हे इयरबॅग काय उगं फुकतेत काय, कळलं का नाही अजून. पण नाही फुकतायत खरं, याचा उपयोग काय नाही, नुसता घाण झालेला डिस्प्ले पुसायला मोबाईलचा, बाकी याचा उपयोग काय सुद्धा काय. विठाला आता एका ठिकाणी जर आम्हाला पंक्तीला गुलाबजाम घाललं, दुसऱ्या दिवशी जर गावाला दुसऱ्या कीर्तनाला गेलो, नाही का वाटायचं गुलाबजाम आम्हाला खायला मिळावं. हे विषयाचं चिंतन हे का. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नाही. का विद्युत स्फुरणेनं पाही जगा माझे. वीज चमकल्यानंतर किती वेळ उजाडतो, प्रकाश किती वेळ पडतो, तसं या विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अबराची सावली जाईल रे. किती बोलावं माऊलींच्या मागे. विषयाचे मिता कोण तृप्त झाला, इंद्रनेनी मला अग्निकोटी, इंद्रनेनी मला अग्निकोटी, इंद्रनेनी मला अग्निकोटी. विषयाचे मिता कोण तृप्त झाला, इंद्रनेनी मला अग्निकोटी, इंद्रनेनी मला अग्निकोटी, इंद्रनेनी मला अग्निकोटी. विषय म्हणून कोण तृप्त झाला. अग्नीमध्ये इंधन टाकल्यानंतर काय तो शांत होईल का. हे विषयाचं असं आहे, एकदा जर विषय भोगायची सवय लागली आपल्याला, तर आपल्याला म्हणजे मनाला तसेच पुन्हा सवय लागते. म्हणून मनाला जर वळवायचं असेल तर भगवत नामाकडे वळवणं गरजेचं आहे. विठाला 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 विठाला. हे विषय तो कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाते. स्वप्नातला हत्ती काय खरा असतो काय, नसतो ना. तसं विषय खरं नसत्यात. आणि त्यातल्या त्यात काम क्रोध लोभाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं, सगळ्यात पहिल्या नंबरला काम आहे. काम. आता या शब्दस्पर्श रूप रसगंधाची आपल्याला सुंदर साखळी लावता येईल, पण वेळेचं बंधन आपल्याला. म्हणजे तो एक एक विषय आपल्या एका एका इंद्रियाचा विषय आहे.
तोच पंचमहाभूताचा पण आहे. तिकडे आपल्याला आता जायचं नाही. लक्षात का? विठाला 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 विषयाचं मिळणारं सुख हे तात्पुरतं असतं. म्हणून विषयांचं चिंतन करायचं नाही. परदोष चिंतन म्हणजे दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन करायचं. महाराज कशाला दिली रे त्याला तारीख? काय येतं त्याला तेव्हा त्यातलं? त्याला काही सुद्धा येत नाही, त्याला तारीख बिरीख दे. कळलं का महाराज? हे आमच्यात असलं चालतंय. मग आता सर्वसामान्यांची काय अवस्था असेल महाराज? म्हणजे दुसऱ्याचे दोष. आणि एक सांगू, साधकांनी दुसऱ्याचे दोष कधी बघायचे नसतात. त्याच्याऐवजी आपले दोष जर आपण बघितले तर सद्गुणाचा पुतळा आपण तयार होऊ शकतो महाराज. पण आम्हाला सवय कशी आहे? परदोष चिंतन. अर्ध पाप आपल्याला बिनकामाचं लागतं काही नसताना. आणि जे करायचं ते भगवत चिंतन केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून व्यर्थ चिंतन करायचं नाही, विषय चिंतन करायचं नाही, परदोषांचं चिंतन करायचं नाही आणि भगवंताचं चिंतन केल्याशिवाय राहायचं काळ नाही. सारा वाचत काळ सारा वाचत एकांतवासी एकांतवासी गंगा देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. कोणाच्या नादाला लागत बसायचं नाही. म्हणून तुकोबरायांनी लोकांतापेक्षा एकांताला महत्व दिलं. हे देऊच्या आजूबाजूचे डोंगरचे तुकोबराय फिरत होते ना ते नामचिंतनासाठी, त्याला कारण ते होतं. तुकोबरायांना काही लोकांची अलर्जी होती काय? नव्हते ना. तुकोबराय हे गृहस्थी साधक होते. लग्न झालेलं होतं त्यांचं, त्यांना मुलंही होती. भलेही त्यांचा संसार अगदी फाटका असू द्या, तुकोबरायांचा संसार फाटका होतो हे म्हणायला फार मोठं धाडस लागेल आणि ती सगळ्यात मोठी चूक ठरेल. तुकोबरायांचा संसारच सगळ्यात नेटका होता, पण आम्ही त्याला फाटका म्हणला. जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती, नाही का? ह्याला मी आहे प्रमाण ते आहे, नाही असं नाही. पण चुकून सुद्धा तुकोबरायाच्या संसाराला फाटका म्हणू नका हो. सगळ्यात देखणा संसार कोणी केला असेल तर माझ्या तुकोबरायांनी केला. फक्त तो संसार त्यांनी स्वतःचा नाही केला, सगळ्या जगाचा केला, सगळ्या जगाचा केला. आणि म्हणून तुकोबरायाचा संसार सगळ्यात देखणा होता. चुकून सुद्धा माझ्या तुकोबरायांच्या संसाराला फटका म्हणू नका. विठ्ठल तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याचं जर चिंतन केलं तर आलेलं कोणतंही संकट आपलं दूर होतं. शुभकासरांच्या पत्नीनं तुकोबरायांना बोलवलं स्नानाला. प्रेमानं नाही, तुकोबरायांना अद्दल घडवायची, अद्दल घडवायची. काय होतं बघा, सकाळी आंघोळीला बोलवल्यानंतर 100°C उकळलेलं पाणी असतं ना, पाणी. केवढं मोठं संकट आहे तुकोबरायावर. ते पाणी तुकोबरायाच्या अंगावरती आहे असं ओतलं. अंगाला आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होतो का महाराज? अशी अंगाला फोड आली. चिंतन कोणाचं केलं हो? जळे माझी काया, जळे माझी काया लागला म्हणवा दावरे केशवा माय बापा दावरे केशवा केशवा दावरे दावरे केशवा माय बापा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा
चिंतने. भगवंताने अशाही तुकोबरायने अशाही प्रसंगी भगवंताचं चिंतन केलं. अंगाला आलेल्या फोडाच्या वेदना सुद्धा त्यांना वेदना वाटल्या नाहीत हो, कारण ते दुःख त्यांनी त्यांच्यावरती सोपवलं. विठाला 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 विठाला. द्रौपदी पांडवांची पत्नी, 5 पांडवांची पत्नी द्रौपदी. द्यूत खेळामध्ये पांडव सगळं हारले, आपली पत्नी पण हारले. आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनानं केसाला पकडून, वहिनी होती मी मगाशी सांगितले, दिराचं आणि वहिनीचं नातं जर कसं असावं तर लक्ष्मण आणि सीतामायासारखं असावं. आलं का लक्षात? केसाला धरले, रजस्वाला होती, एकवस्त्रा होती अवस्था. आणि अशा अवस्थेमध्ये त्या द्रौपदी मातेला सभेमध्ये ओढून आणले. दुःशासनानं द्रौपदी मातेच्या वस्त्राला हात घातला, साडीला हात घातला. जोपर्यंत द्रौपदी मातेला शक्य होतं स्वतःची अब्रू वाचवणं, तोपर्यंत त्यांना ते शक्य त्यांनी केलं. शक्य होत नाही म्हटल्याबरोबर त्यांनी हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. 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 वेळ कसकया लावी गेल्या. वेळ कसकया लावी गेल्या. वेळ कसकया लावी गेल्या. वेळ कसकया लावी गेल्या. दिनाला तब्रीद दाबड्या डोळे. दिनाला तब्रीद दाबड्या डोळे. दिनाला तब्रीद हे द्वारकेच्या राण्या, कुठे गुंतलास? स्वतःला दीनानाथ म्हणून घेतोस ना, सांभाळे ब्रीत तुझा आता. मग काय झाला परिणाम? चिंतन केल्यामुळं, हाक मारल्यामुळं त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. 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 द्रौपदीच्या लागे नारायण. द्रौपदीच्या लागे नारायण. द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला सुद्धा मागच सोडलं आपलं वाहन. आणि द्रौपदीसाठी भगवंताला तिथे यावं लागलं. वस्त्रावतार धारण केला आणि द्रौपदीची तिथे इज्जत वाचवली. तयाच्या चिंतने निरसेल संकट. महाराज, तुम्ही हे साधू संतांचे अनुभव सांगितले, तुम्ही आता कीर्तन करताय, तुम्हाला त्याच्या चिंतनाचा काय अनुभव आला का? सांगायला पाहिजे महाराज, नक्की सांगावं. 2022 साली महाराज भांडूपला कीर्तन होतं, टेंबीपाड्याला. आणि माझा मुलगा ड्रायव्हर माझ्यासोबत सारथी म्हणून. मेगा हायवेला पनवेलपासून एक 20-22 किलोमीटरवरती साधारणतः 110चं स्पीड होतं गाडीला. 4 दिवसापूर्वी 4ही टायर बदललेले होते गाडीचे. आताही येताना 4ही टायर बदलले. म्हटलं पुन्हा मागच्यासारखं नको, म्हणजे मुंबईला येताना टायर बदलणार म्हणजे तुम्ही 8 दिवसांनी बोलवले नाही, मला कुठंतरी दुसरी नोकरी करावं लागेल पुन्हा. हा, मग मेगा हायवेला नवीन टायर राईट साईडचा अचानक ब्लास्ट झाला, फुटला राईट साईडला. गाडीचं स्पीड 110. मोठेपणा नाही सांगत, परमार्थात मोठेपणा सांगायचा नसतो. 1 मिलीमीटर सुद्धा गाडीनं रस्ता जागा सोडली नाही महाराज. 1 मिलीमीटर सुद्धा. 110च्या स्पीडला. मागं पोलिसांची गाडी. गाडी अलगद व्यवस्थित बाजूला थांबल्यानंतर पोलीसची गाडी आली आणि मामाला म्हणाले,
आता हे असला अवतार बघितल्यावर ना त्यांच्या लक्षात येतं हे कोण आहेत, कुठं चाललेले असतील. एवढ्या स्पीडला तुमची गाडी कशी काही थांबली म्हणले. मनातले म्हणत म्हणलं साहेब हे तुम्हाला न उलगडणारं कोड आहे म्हणलं, तुम्हाला कळायचं नाही म्हणलं. सांगतो ऐका महाराज, हे आमचे तात्या खताळ तात्या 80 वर्षाचे शेलार मामा माझ्यासोबत आहेत. कुठेही जाऊ द्या कीर्तनाला ते आहेत. लोखंडे महाराज आहेत. आज आमच्या बरोबर आटपाडी तालुक्याचं आमचं पारमार्थिक वैभव आटपाडकर महाराज आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकून तपश्चर्या केलेलं. त्यांनी माझी साथ करावी इतका मोठा नाही बरं का महाराज मी, पण सहज म्हणलं महाराज माझं कीर्तन तुमचं कीर्तन चला की म्हणले जाऊ मग. आणि या भावनेनं त्यांनी मला मोठं केलं थोडक्यात. आज तर त्यांच्याकडे जपमाळ होती आणि मागे बसून सीटवरती रामकृष्ण हरीचा जप ते करत होते. तयाच्या चिंतने 110च्या स्पीडला महाराज गाडी रोडला थांबणं शक्य नाही. यात बरेचपैकी ड्रायव्हर आहेत, बऱ्याच जणांच्या गाड्या आहेत. तुम्ही मला सांगा काय अनुभव आहे प्रत्येकाचा. 1 मिलीमीटर रस्ता सोडला नाही गाडीनं. ही कुणाची ताकद आहे? माझी? कुणाची ताकद आहे? तयाच्या चिंतने निरसेल संकट. भक्त प्रल्हादाचं आपल्याला माहिती आहे. देव कधी चिंतन त्याचं जर मनापासून केलं तर देव कधी जात पाहत नाही, कुळ पाहत नाही. ते श्रुतादित नव्हतो का, ते पाप योनीही होतो का, परी माशी तुकिता तुका तुटी नाही. भक्त प्रल्हाद दैत्य कुळातला 11 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण सतत नारायण मुखामध्ये नारायण 11 वेळा वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला, नाही मिळ लागला. कारण 11 वेळी सुद्धा भगवंताने त्याला नाम प्रल्हाद मोचारे, नाम प्रल्हाद मोचारे, दया सोडवे नर हरी, दया सोडवी नर हरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे निवाला, भक्ती सुखे भक्ती सुखे निवाला हो. ज्या वेळी भक्त प्रल्हादावरती संकट आलं त्यावेळी भगवंत धावून आले. आणि म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. गंधमादनाचं उदाहरण आपल्याला माहित आहे. कुंभकर्णानं चिरडला, एक वानर होते. कुंभकर्णानं चिरडलं, हात रक्ताने लालबुंद झाले कुंभकर्णाचे, आणि ते हात रावणाच्या कानाला जाऊन लावले. कुणाला? गंधमादन मारल्यानंतर बरं का. तर त्या हातातून राम 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 असं आवाज येत होता. रावण म्हणाला कुंभकर्णा नेमका तू कुठल्या पक्षाचा आहेस? सकाळी बघितला तर भाजपमध्ये तू दिसतोयच, दुपारी बघितला तर काँग्रेसचा प्रचार करतोयच, संध्याकाळी बघितला तिसराच पक्ष. म्हणजे तू नेमका रामाच्या पक्षाचा आहे का? माझा राम राम कसं काय म्हणतोय? मी कुठं म्हणतोय म्हणजे राम राम? मी नाही म्हणत म्हणले. मग हा आवाज, या हाताला जे रक्त लागले ना, हे रक्त त्या गंधमादनाच्या रक्ताच्या थेंबातून आवाज येतोय, तो रामनामाचा. तयाच्या ही खरी भक्ती बरं का. मेल्यानंतर सुद्धा त्या गंधमादनाचं शरीर फेकून दिलं कुंभकर्णाने. बिभीषणाने समाधी बांधली बरं का लंकेमध्ये. गंधमादनाची समाधी बिभीषणाने बांधली. जोपर्यंत गंधमादनाचं शरीर ओलं होतं, त्यात रक्ताचे थेंब होते, तोपर्यंत त्या शरीरातून रामनामाचं चिंतन होत होतं. आणि ज्या दिवशी शरीर पूर्ण वाळलं, रक्त यायचं बंद झालं, त्या वर्षी लंकेमध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. सगळ्याला टेन्शन, आत्ता कसं का दुष्काळ. आणि मग चिंतन करता विषय त्यांच्या लक्षात आला की जोपर्यंत गंधमादनाचं शरीर ओलं होतं तोपर्यंत रक्ताचा थेंब न थेंब राम राम म्हणत होता, आणि त्याच्या जोरावरती पाऊस पडत होता. आता शरीर त्याचं गंधमादनाचं सुकलेलं आहे, वाळलेलं आहे. मग त्या गंधमादनाच्या समाधीचा अभिषेक केला, आणि त्याच्यानंतर भर दुपारी चैत्र महिन्यामध्ये त्रयोदशीला लंकेमध्ये मुसळधार पाऊस पडला. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर ते देवाच्या नावामध्ये आहे. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय हरी कुंडली कवरधारी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई पुढून काढा. एवढं प्रेम आमच्या वाट्याला कुठलं हो? एखादा हार चुकून मिळाला तर मिळाला, कळालं का? ही जी आंतरिक तळमळ आहे महत्वाची आहे महाराज. आणि खरं सांगू, आज मी फक्त आपल्या पुढं पानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्यापासून या पानांवरती तुम्हाला अगदी शुद्ध सात्विक आध्यात्मिक भोजन मिळणार आहे. मी फक्त आज पानं तुमच्या पुढे ठेवलेले आहेत. मी काय फार बोललो नाही आणि फार काही येत पण नाही. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू विठाल. महाराज म्हणतात तराल दुर्घट भव सिंधू. तराल दुर्घट, दुर्घट म्हणजे अतिशय अवघड. करिता विचार त्रोहा दृढ संसार, ब्रह्मादिका पार न लोंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिकाला सुद्धा आपल्या सामर्थ्यानं हा संसार पार करून जाता आलं नाही. तो संसार रूपी समुद्र म्हणा, संसार रूपी नदी म्हणा, तुम्ही भगवंताच्या चिंतनाने तरुण जाल. विठाला विठ्ठला विठ्ठला हा संसार रूपी समुद्र म्हणा किंवा संसार रूपी नदी म्हणा अत्यंत अवघड आहे. भल्या भल्यांना उलथून पाडलं. या नदीमध्ये पोहणारा किती जरी पटाईत असला तरी त्याला भल्या भल्याला या संसार रूपी नदीमध्ये समुद्रामध्ये सागरामध्ये गटंगळ्या खाण्याची वेळ आली. साधू संतांनी या भवाला म्हणजे संसाराला कधी समुद्राची उपमा दिली, कधी नदीची. कारण नदीला जसे दोन किनारे असतात तसे या संसार रूपी नदीला पण दोन किनारे आहेत. नदीला एक ऐल तीर आणि दुसरा पैल तीर. संसार रूपी नदीला म्हणा एक पहिला किनारा प्रवृत्तीचा आणि दुसरा किनारा निवृत्तीचा. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे ने घे मते, अखंड चित्तवृत्ती माझी ठाई माऊली म्हणतात. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन किनारे त्या नदीला असल्यामुळे संसारूपी किंवा संसारूपी समुद्र फार अवघड असल्यामुळे तरुण जायला. तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं तर तुम्ही तो लीलया किंवा सहज तरुण जाल असा विश्वास तुकोबराय व्यक्त करतात. विठाला
बर तुकोबर आहे. चला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नामकंठामध्ये धरलं, त्याचं चिंतन केलं, आम्हालाच कशा पाय सांगताय? एवढ्या सगळ्या विश्वामध्ये तुम्हाला आम्ही सापडलो का? दुसरं कोणी सापडलं ना? एखाद्या गाढवाला सांगायचं ना. गाढव कधी ऐकल? म्हणजे जो ऐकत नाही तो बस. म्हणजे साधू संतांचं पण जो ऐकत नाही महाराज, साधू संतांचं पण जो ऐकत नाही त्याला काय म्हणावं? गाढव. तुकोबराय म्हणाले, मी तुलाच का सांगतोय लक्षात आलं का? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम, जन्मोनी आकुळे वाचे स्मरे राम. धनी हाची नेम अहर्निशी, धनी हाची नेम अहर्निशी, धनी हाची नेम अहर्निशी, धनी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चेतने सिल जन्मोनिया कोळी वाचे स्मरे राम. बाबा रे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की महाराज तुम्ही आम्हालाच का सांगता? तर त्याचं कारण आहे, तुझा जन्म मनुष्य कुळामध्ये झालेला आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य सांगू, मनुष्य जन्म हा एक जंक्शन आहे, कुठेही जाता येतं. तुम्ही संत होण्याचं ठरवलंय काय? होऊ शकता. तुम्ही माणूस म्हणून जगायचं ठरवलंय का? जगू शकता. तुम्हाला देव म्हणून जगायचंय का? देव व्हायचंय का? देव सुद्धा होता येतं. म्हणून याला जंक्शन म्हणलेलं आहे. जंक्शन म्हणलेलं. विठाल अशा कुळामध्ये तुझा जन्म झालाय, वाचा तुला दिलेली आहे देवानं. इतर कुठल्या प्राण्यांना पक्ष्यांना वाचा दिलेली नाही. जन्मोनिया कुळी वाचे, वाचे स्मरे. स्मर म्हणजे आठव. दुसरीकडे दुसऱ्या जन्मामध्ये बर पुढचा जन्म जरी आपल्याला मिळाला तर तो माणसाला मिळेल याची गॅरंटी नाही. जन्माला निश्चित यावं लागणार आहे आपल्याला. हा जो फेरा आहे ना तो आपला चुकणार नाही निश्चित. लक्षात आलं का? अगा कर्मे जय उरावे, तैतिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. जे काय कर्म आपण करतो या जन्मामध्ये ते भोगण्यासाठी, त्याचं फळ पुढं म्हणजे आपण त्याला संचित म्हणतो, क्रियमान संचित प्रारब्ध, ते भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यायचं आहे. पण तो माणसाचा जन्म असेल हे मात्र ठामपणे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून जन्मोनी या कुळी, याच जन्मामध्ये माणसाच्या कुळामध्ये तो आलेला आहे. आणि वाचेची व्यवस्था फक्त माणसाला आहे. कशासाठी वाचा दिली हो? मुळात हे शरीरच देवाने कशासाठी दिलं महाराज? दिले इंद्रिय हात पाय काना, दिले इंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचना, डोळे मुख बोलाया वचना, जेणे तू जोडशी नारायणा, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवापण भवरोग, नासे जीवापण भवरोग, नासे जीवापण भवरोग, नासे जीवापण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय काना, दिले इंद्रिय हात पाय किंवा देवे दिला देह भजना भोजना गोमट, भजना गोमटा तोया झाला फाटा बालिकेचा.
त्यानं ज्याच्यासाठी हे दिलं त्याच्यासाठी आम्ही वापरत नाही. आमचा खरा घोटाळा लक्षात आला का? ज्याच्यासाठी त्यानं हे दिलं त्याच्यासाठी आम्ही वापरत नाही. बाकी काही करायला सांगा आम्हाला. अहो अगदी डोक्यात जवळ कीर्तन चालू असलं तर त्या मंडपाला डोकं लावून झोपतील माणसं, पण आधी यांना विठाला 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 विठ्ठल विठ्ठल जन्मून या पुरी वाचे स्मरे राम. राम म्हण, कृष्ण म्हण, हरी म्हण. वारकरी संप्रदायाने तिघांना एकत्र गोंधळले. राम कृष्ण हरी म्हण. वाचेला येऊ दे. कधी? धरी हाची नेम अहर्निशी. रात्रंदिवस रात्रंदिवस. त्याला कुठलं वेळ मुहूर्त बघायची गरज नाही. नाम घेण्यासाठी रात्रंदिवस जर त्याचं तू स्मरण केलं भगवंताचं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. विठाला 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 पुरे माय एकच पुत्र पोटी. हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी. एकच असावं, एकच असावं महाराज. पण हरीच्या स्मरणानं चिंतनानं कोट्यवधी कुळांचा उद्धार करणारा असावा. बरं का, आजी जर लेकरं बघितली ना, संगमनेर नाही का महाराज, मी तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात म्हणणारच नाही, कारण अजून ही तरुणच नाही झालेली बालक. ही बालक आहेत अजून या वयामध्ये. मला माहिती नाही पुढे हे केवढे मोठे संत होतील, साधू होतील, काही कल्पना नाही मला. पण एक मात्र आहे, यांच्या हातून एकही चुकीचं काम उभे आयुष्यामध्ये होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. हे वायाला जाणार नाहीत पोरं. आली का लक्षात? वायाला जाणार नाहीत. पोट भरत नाही म्हणून चोरी नाहीत करणार महाराज, कोणाला फसवणार नाहीत महाराज. मग आपल्या माणसाच्या जीवनाचं सार काय हो सांगा? 2 आहेत, 4 आहेत मुलं. एक गांजा ओढतं, एक दारू पितं, एक चोऱ्या करतं, एक पोलीसमधनं पोलीस स्टेशनमधनं बाहेर आलंच नाही. 6 महिने झालं. काय करायचं असून तरी त्याला? असावती तर अशी असावती. काय हे सतत हरी चिंतन नामाचं चिंतन, त्यांचा उद्धार होईल का नाही सांगा मला. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम ह्याला सांगायची गरज नाही. रात्रंदिवस हरिपाठाला हेच, काकड्याला हेच, मध्ये आधी भजनाला हेच, जागराला हेच, कीर्तनाला हेच. कसलं चिंतन यांच्याकडून होतंय. म्हणून रात्रंदिवस हरीचं नाम भगवंताचं चिंतन जर केलं तर कसल्याही प्रकारचं संकट आलं तर ते नष्ट होतं. असाही विश्वास तुकोबराय देत असताना ते नाम घ्यायचं कसं अभंगाच्या अंतिम चरणामध्ये. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. 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 हे भावे गात गीत विठोबा. भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतन निरसेल संकट. दयाच्या चिंतन निरसेल संकट. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तराले दुर्घट. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. मग कोणाची कुळे कोट्यावधी पुनीत झाली. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले. कपिकुळ उद्धरले. कपिकुळ म्हणजे वानर कुळ. मुक्त केले राक्षसा म्हणजे प्रल्हादाला. म्हणजे भक्त प्रल्हादाने नाव घेतलं, राक्षस कुळाचा उद्धार झाला. मारुतीरायानं नाव घेतलं, वानर कुळाचा उद्धार झाला. मग माणसानं नाव घेतलं तर मनुष्य कुळाचा उद्धार नाही का होणार? होणार की नाही मला सांगा? अडचणी काही घेतच नाही ना. पण आपण आलं का लक्षात? घेत नाही आपण. तुका म्हणे कोटी. तुका म्हणे नाममुद्रा आहे भंगाच्या शेवटी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. पण भावे गाता. भाव. भाव कशाला म्हणायचं? भगवंताच्या प्रती आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो निर्विकल्प प्रवाह आहे त्या प्रवाहाला भाव म्हणायचं. भावाचे प्रकार अनेक आहेत, त्याच्याकडे आपल्याला एवढ्या विस्तारानं बोलायला आपल्याकडे वेळ नाही बरं का. फक्त भाव पाहिजे. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव. भावापाशी देव शीघ्र उभा. क्षेपकातलं प्रमाण आहे हे, क्षेपकामधलं प्रमाण आहे. म्हणून भावानं नाव घेतलं पाहिजे, प्रेमानं नाव घेतलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आलेलं संकट कुठल्याही प्रकारचं नष्ट होतं. अशा प्रकारची ग्वाही देणारा तुकोबरायचा अभंग ज्ञानेश्वर
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम 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 आठ 10 ते 10 ही संकल्पित वेळ मला दिलेली होती आणि त्या संकल्पित वेळेमध्ये तुकोबारायांच्या अभंगातील एका शब्दावर सुद्धा माझी बोलण्याची पात्रता नसताना मी आपल्या पुढं या महात्म्यांच्या साथीने व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल बोलता बोलता माझ्या वाणीचा दोष आहे, काही चांगलं तुम्हाला वाटलं असेल तर तो ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा प्रसाद आहे. माझे सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मनोहरजी महाराज भगत नातेपुते तालुका माळशिरस त्यांचा प्रसाद समजा. भगवंताचं चिंतन करा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. काही जण म्हणतील हे सांगायला एवढ्या लांब नालता कर, माळ घाला आणि ह्याव करा, तो हिंडतोय आम्हाला हिंडायला होतो का काय? असं काही नाही. खरंच जीवन हे फार गोड आहे, फार गोड जीवन आहे. फक्त याच्यामध्ये प्रामाणिकपणे आलं पाहिजे. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याची चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्यांना आम्ही वारकरी संप्रदायाचं सुप्रीम कोर्ट म्हणतो त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो. वैकुंठवासी गुरुवारी यांच्या चरणी सेवा अर्पण करतो. अत्यंत शुद्ध आणि सात्विक वृत्तीचे माझे आईवडील ज्यांनी परमार्थाचं रोपटं घरामध्ये कुटुंबामध्ये लावलं आणि त्या रोपट्याला लागलेलं एक अपरिपक्व फळ म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा राहिलो. त्या आईवडिलांच्या त्यापैकी वडील आता या जगामध्ये नाहीत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. पण जाता जाता त्यांनी पेरणी चांगली केलेली आहे, पेरणी खूप सुंदर केलेली आहे, आलं का? आणि त्यामुळं त्यांच्या चरणी सेवा अर्पण करताना मला फार आनंद होईल. त्याचबरोबर ज्यांनी मला तुमच्या दर्शनाचा योग घडवून आणला, भविष्य काळामध्ये समाजाला अशा माणसांची गरज आहे. धर्म कळाला पाहिजे, अध्यात्म कळालं पाहिजे, संस्कृती कळाली पाहिजे, सामाजिक कार्य कळालं पाहिजे, त्याचबरोबर राजकारणसुद्धा कळालं पाहिजे. राजकारण हे सात्विक असावं असं, आणि ज्यांचं आहे ते आदरणीय आवटे साहेब आणि त्यांचं कुटुंबीय त्यांनी मला इथं बोलवलं, आपल्या दर्शनाचा योग घडवून आणला. त्यांना खूप खूप धन्यवाद. संपूर्ण कुटुंबियांना आपल्या दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. माझ्यासोबत आलेले हनुमंतजी महाराज आटपाडकर हरिभक्तीपरायण त्यांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आमचे तात्या आहेत इथं, लोखंडे महाराज आहेत, माझे 2 चिरंजीव आहेत. त्याचबरोबर माझी बहीण, आमचे भाऊजी, भाचा, म्हणजे सगळी फॅमिलीच आहे इथे. त्याचबरोबर इथं असणारे महाराज सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. सुंदर अशी पकवाजाची साथ, उत्कृष्ट गायन, वेणेकरी बाबा असतील, त्याचबरोबर इकडे असणारे चोपदार महाराज, सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आपण सर्व श्रोते मंडळी 2 तास मला सहन केलं, शांतपणानं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या चरणी सेवा अर्पण करतो. पुनश्च एकदा सर्वांच्या यात सगळे आले, कोण राहिलं असलं तर समजून घ्या. चरणी सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय